बारका तवा घेतला आणि पटकन आता घेते भात घालून. आणि मी आहे ना भात वगैरे घातला आणि इथे घेतला. आता मी जेवायला चला मी घेते जेवून. मी आता आमच्या पिलकुटची तयारी केली मस्तपैकी आणि पिलकुट चालला आता नाणे हिचे. कुठे चालला पिल्लू तू? गेली आतू आया आया गेली रा आतू. ये 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 बोलो आतूला. ये कर आतूला. कुठे आतू? कुठे आहे ए आतू? ए आतू ताई गेली तू गेली आया आया. आता ही कोण आहे? मम्मी आहे. आता काय केलं? सुरी मारलीस तुला? कशी मारलीस? दम दिलास? कसा असं दम दिलास बाबा? आणि मी आताच आहे ना पिंसूला पाठवली नानीच्याकडं आणि मी आता जस्ट फ्रेश होऊन आलो. इकडे आहे ना तर मी सगळं कट केला आणि मी घेतला आता पुलाव बनवायला. इथं मी पुलावचा भात आहे तो फुगत टाकलाय. इथे सगळं मसाला घेतला आणि कांदा वगैरे तेजपत्ता वगैरे टाकून घेतला. घेतला पुलाव बनवून. ही मम्मीला उभं आहे मला नाही आहे पण आता या दोघींना पुलाव खायला आता. माझं आहे ना जेवण वगैरे झालं आणि पिंचूने आमची टिकली काढली कारण की तो आहे ना त्याच करत असत असे होत ना काढतो. आणि आता मी दाखवतो काय घेतलं. आणि इकडे आहे ना मी आता तर नमस्कार सगळ्यांना. तर मला खूप दिवसापासून तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती ती पण माझ्या हेअर रिलेटेड. तुमचे सगळ्यांचे खूप सारे मेसेज DMs असतात मला YTला इंस्टाग्रामला की तुम्ही केसांसाठी काय करता, केअर कशी करता आणि तुमचे हेअरफॉल नाही झाला म्हणजे डिलेवरी नंतर काही काहींचा हेअरफॉल खूप जास्त होतो आणि तुमचा का नाही झाला. तर त्याचा रिझन मी आज तुम्हाला सांगणार आहे की माझा हेअरफॉल का नाही झाला. म्हणजे नॉर्मली झालता पण त्यासाठी मी पण एक सोल्युशन लगेच सर्च केला. मी आज सांगणार केअर व्हॉट्सअप लिंक याबद्दल. म्हणजे त्यांची आता त्याची नवीन सिस्टम चालू झाली म्हणजे व्हॉट्सअप लिंक आपल्याला भेटते. त्याच्यावरती लिंक तुम्ही ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमचे जे रिक्वायरमेंट्स असतात म्हणजे तुमच्या हेअरफॉलमध्ये काय म्हणजे हेअरफॉल कसा होतोय, ग्रोथ कशी आहे, किती दिवसापासून हेअरफॉल होतोय, हा सगळा त्या लिंकवर तुम्हाला भेटून जाईल आणि तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांशी कनेक्ट होऊ शकता त्या लिंक थ्रू. आणि लिंक ती आपल्या हायलाइट्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये असेलच. पण तुम्ही पहिले हे सगळ्या गोष्टी ऐकून घ्या. इथे मी स्क्रीन दिलेले आहे तुम्ही तो बघू शकता. आपण कसा यूज करायचा कशी तुम्ही त्यांना सांगू शकता की जर तुमचा हेअरफॉल किती दिवसापासून होते डॉक्टरांशी तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता आणि ते तुम्हाला एक पॅकेज बनवून देतील. ते तुम्ही यूज करा आणि नंतर माझ्यासाठी हेअर ग्रोथ करा. कारण की याच्यामध्ये खूप जास्त फायदे आहेत. कारण की आपण जेव्हा डॉक्टरांच्याकडे जातो ट्रॅव्हलिंग वेगळी, डॉक्टरांची फी वेगळी आणि औषध गोळ्या देतात ते वेगळे आणि हेअरसाठी प्रोडक्ट देतात ते वेगळे. म्हणजे तुम्हाला 7-8 हजार समथिंग संपून जातात जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा. मध्ये कसं आहे की तुम्ही घर बसल्या डायरेक्ट डॉक्टरांशी कनेक्ट होऊ शकता आणि ही ट्रीटमेंट पूर्णपणे फ्री आहे. जस्ट आपल्याला ही लिंक ओपन करायची आहे आणि तुम्ही संवाद साधू शकता आणि एकदम पूर्णपणे फ्री. एकही रुपये तुम्हाला प्रोडक्ट शिवाय इथे पे करायला लागत नाही. जो तुमचा पॅकेज असतो प्रोडक्टचा तोच तुम्हाला पे करायला लागतो. तुम्हाला डायरेक्ट पॅकेज तयार होईल. तसा मला हा पॅकेज रेडी होऊन आलेला आहे म्हणजे माझ्या हेअर रिलेटेड. हा माझा आहे शॅम्पू, हा आहे हेअर प्रो सोल्युशन आणि हा आहे कंडिशनर. जसे माझे हेअर होते त्या अकॉर्डिंग मला हे प्रोडक्ट 3 रिसीव झालेले आहेत. जर तुम्हाला ब्रँड जाणून घ्यायचा असेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट सेक्शन मध्ये आहे. लवकर जा. लिंक थ्रू तुम्ही जे तुमचे हेअर रिलेटेड काय प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही त्यांच्या डॉक्टरांशी शेअर करा. दोन्हीही यूज करू शकतो म्हणजे मेल अँड फिमेल हा दोघेही यूज करू शकतो. पूर्णपणे बेस्ट आहे. मी तर आता 1 इयर झाला यूज करते. फक्त केसांवरच नाही तर स्किन रिलेटेड आणि हेअर रिलेटेड दोन्हीवर आहे. आणि तुमचे ते डाएट प्लॅन सुद्धा सांगतील तुम्हाला का हे फॉलो करा तर ते पण तुम्ही फॉलो करा. मंथली चेकअप सुद्धा असतो तो पण तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे या ब्रँडमध्ये तुम्हाला कोणताही पैसा एकही रुपया कुठेही पे करायला लागणार नाही. थँक्यू. घेतला मी म्हटलं काळजी दे का मी घेतलं चिकन साफ करायला आणि कट करायला कारण KFC बनवायची आहे गाईस. तर आता मी आता KFCची रेसिपी सांगेन तुम्हाला या व्लॉगमध्ये. तर चलो तर इथे आहे ना मी आता
छोटं छोटं पीस आहे ना ते कट करता पप्पाचा आवाज येते बॅकग्राऊंडला. तरी साफ करून घेते मी बघा. आणि इकडे आहे ना मी घेते आता मॅरिनेशनला. त्याच्यासाठी मी एक अंडा, आलं लसूणची पेस्ट, चिकन मसाला गाईच आणि ब्लॅक पेपर घेतला आहे जरासा. तर चला यापेक्षा पहिले प्रिपरेशन करू. लिंबू नाही आहे, लिंबू या घेऊन येतात मग तो वर्ष टाकतो मी. पहिले घेते आलं लसूणची पेस्ट, तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही म्हणजे टाका. अंडा आपण वरची टाकू. मीठ. इकडे आता मी भांडे घेतलेले घासायला, घासून झाली पटापट धुवून घेत आहे. त्यानंतर मी झेप्टो अशी लिंबू ऑर्डर केली आहे. काहीतरी बोलला बा, झेप्टो अशी लिंबू ऑर्डर केलं कारण की बरं आता बनवायचं आहे KFC. तर कॉर्नफ्लॉवर पण संपलेला, लिंबू पण नव्हतं, ते पटकन ऑर्डर केलं. त्यानंतर पुढची रेसिपी. आणि इकडे मी कॉर्नफ्लॉवर आणि लिंबू घेतलेला. लिंबू पहिले कट करून घेतला आणि त्याच्यात टाकला. त्यानंतर वरून आहे ना तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला कशी म्हणजे पाहिजे थिकनेस पाहिजे त्या अकॉर्डिंग तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाका आणि जरासा मैदा टाका आणि तुम्ही मॅरिनेशन फुल असा मिक्स करून घेतला. त्यानंतर तुम्ही तो 2-3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. आणि इकडे आहे ना मी फ्रीजमधून चिकन काढून घेतला. त्यानंतर हा आहे ना आमचा ब्रेड क्रम्स घरी आणलेलाच असतो, तो आम्ही रेडीमेड आणतो आणि तो आहे ना त्याच्यानंतर आम्ही आता ते कोटिंग करून घेते. ब्रेड क्रम्समध्ये असते तर चला ते कोट करून घेऊ. आणि एकदम तेल आहे ना तुम्हाला जास्त म्हणजे हाय आणि इकडे आहे ना माझं तेल पण तापलेलं, त्याच्यात मी पटापट एक पीस सोडून दिले आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत त्यांना फ्राय करत ठेवले. आणि इकडे म्हणजे KFC रेडी झालेले आणि खूप टेस्टी लागते. त्याच्यावरून मी पेरी पेरी मसाला टाकलेला आहे कारण की त्याच्यात जसं तिखटपणा येतो आणि ते मस्त लागतात अजून पीस. आणि आता मी घेतले KFC खाऊन झाली.